नमस्कार, मी सुलेमान तांबोळी। दामाजी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत। बातमीपत्राच्या सुरुवातीला पाहूया हेडलाइन्स। ईव्हीएम बाबतचे आरोप तथ्यहीन, जिल्हाधिकारी डॉक्टर राजेंद्र भोसले यांचा खुलासा। मतदान करत असताना फोटो काढून फेसबुकवर व्हायरल, कारवाई करण्याची मागणी। यापुढे पाण्यासाठी कोणतीही निवडणूक होणार नाही, रणजित सिंह निंबाळकर यांचे प्रतिपादन। शॉर्ट सर्किटने लागलेल्या आगीत लक्झरी बस जळून खाक। मंगळवेढ्यात सोलापूर लोकसभेसाठी 177 मतदान केंद्रावरून सरासरी 55% मतदान। मतदानाच्या प्रारंभीच 4 ठिकाणी मशीन मध्ये तांत्रिक बिघाड आणि लग्ना दिवशीच मतदानाचे केले पवित्र कार्य। आता पाहूयात सविस्तर बातमीपत्र। इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीन संदर्भात करण्यात आलेल्या आरोपात कोणत्याही प्रकारचे तथ्य नसल्याचे स्पष्टीकरण जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉक्टर राजेंद्र भोसले यांनी केले। सोलापूर मतदारसंघातील एका मतदान केंद्रावर कोणतेही बटन दाबले तर मत कमळ चिन्हालाच जाते असा आरोप काही उमेदवारांनी माध्यम प्रतिनिधीशी बोलताना आज येथे केला होता। त्यावर स्पष्टीकरण देताना जिल्हाधिकारी डॉक्टर भोसले बोलत होते। यावेळी डॉक्टर राजेंद्र भोसले म्हणाले की काही उमेदवारांनी केलेल्या आरोपात कसलेही तथ्य नाही, हे आरोप वस्तुस्थितीला धरून नाहीत। याबाबत संबंधित मतदान केंद्राचे अधिकारी यांच्याकडे शहानिशा केली असता त्यात काहीही वस्तुस्थिती नसल्याचे स्पष्ट झाले। डॉक्टर भोसले यांनी सांगितले की संबंधित मतदाराने अशा प्रकारे आरोप केल्यास त्याबाबत सत्यता पडताळणीसाठी चाचणी मतदानाची तरतूद आहे। मात्र सोलापूर मतदाराने अशा आशयाची तक्रार केलेली नाही। 32 ठिकाणी व्हीव्हीपॅट यंत्रात दोष निर्माण झाला होता, ती बदलण्यात आली। मतदानाची वेळ सकाळी 7 ते सायंकाळी 6 अशी आहे। मात्र सायंकाळी 6 वाजता मतदानासाठी रांगेत उभे असलेल्या सर्वांचे मतदान करून घेतले जाईल असेही डॉक्टर भोसले यांनी स्पष्ट केले। अख्ख्या जगाचे लक्ष लागून राहिलेल्या भारताच्या लोकसभा निवडणुकीत ठिकठिकाणी अनेक धक्कादायक प्रकार घडत आहेत। कुठे व्हीव्हीपॅटवर भांडणं होत आहेत। आज तर अकोल्यात एका मतदाराने मतदान यंत्रच फोडले आहे, तर दुसरीकडे मतदान करण्यासाठी गेलेल्या काही तरुणांनी चक्क फेसबुकवर मतदान करतानाचा फोटो शेअर केल्याने खळबळजनक प्रकार मंगळवेढ्यात घडला आहे। या प्रकरणी त्या मंगळवेढ्यातील तरुणाविरोधात सायबर क्राईम अंतर्गत गुन्हा दाखल होणार का अशी चर्चा मंगळवेढ्यात जोर धरत आहे। गेल्या काही वर्षांमध्ये फेसबुक लाईव्हचे फॅड प्रचंड प्रमाणात वाढले आहे। या फॅडचा प्रयोग यंदा लोकसभा निवडणुकीतही दिसतो आहे। मागच्या लोकसभा निवडणुकांना मतदान केंद्राबाहेर फोटो काढून फेसबुकवर मोठ्या प्रमाणात अपलोड करण्यात आले होते। यंदा मात्र काही जण एक पाऊल पुढे गेले आहेत। थेट मतदान करतानाच फोटो काढून सोशल मीडियावर काही जणांनी शेअर केला आहे। मतदानाला जाताना मोबाईल नेण्याची परवानगी नसताना देखील मतदानाची गोपनीयता पाळली जावी म्हणून मतदान यंत्र एका बंद खोलीत ठेवलं जातं। पण असं असताना मंगळवेढ्यातील एका कार्यकर्त्याने फेसबुक अकाउंटवरून मत पोल करतानाच चक्क फोटो शेअर केला आहे। तसेच भाजपला मतदान करण्याचे आवाहनही त्याने केले आहे। हा प्रकार लगेच निवडणूक अधिकाऱ्यांच्या लक्षात न आल्यामुळे निवडणूक अधिकाऱ्यांनी त्याला पोलिसांच्या हवाली केले नाही। त्या बूथवरील निवडणूक अधिकाऱ्यांच्या चौकशी करून त्यांच्यावर देखील मोबाईलवर फोटो काढून दिल्याबद्दल कारवाईची मागणी होत आहे। नंतर त्याच्यासोबत असणाऱ्या 4 जणांविरोधात सायबर क्राईमचा गुन्हा दाखल होणार का अशी चर्चा आहे। तसेच एका काँग्रेस कार्यकर्त्यानेही हाताच्या पंजाला मतदान केल्याबद्दलचा फोटो फेसबुकवर शेअर करून काँग्रेसला मतदान करण्याचे आवाहनही केले आहे। मात्र याबाबत या दोन्ही युवकांवर कोणतीही कारवाई झालेली नाही। मतदानानंतर कोणताही गैरप्रकार होऊ नये म्हणून भारताने गुप्त मतदान पद्धती स्वीकारली आहे। पण आता नवीन तंत्रज्ञानाच्या उदयामुळे ही पद्धतीच धोक्यात आली आहे। येत्या काळात सोशल मीडियाच्या वाढत्या वापराला लक्षात घेऊन निवडणूक आयोगाला मतदान केंद्राच्या सुरक्षा व्यवस्थेत महत्त्वाचे बदल करावे लागणार आहेत। बाळवणीसह 22 गावांना नीरा देवदार धरणाचे पाणी आणले जाईल।
तसेच कृष्णा भीमा स्थिरीकरण करून या भागातील पाणी प्रश्न कायमचा सोडवला जाईल। ही निवडणूक पाणी प्रश्नांच्या मुद्द्यावर लढली जात आहे, पण येणारी पुढची निवडणूक पाणी प्रश्नावर होऊ देणार नाही असे मत माढा लोकसभा मतदारसंघाचे भाजपा, शिवसेना, रिपाई, रासप, शिवसंग्राम, रयत क्रांती व महायुतीचे उमेदवार रणजित सिंह नाईक निंबाळकर यांनी व्यक्त केले। ते भाळवणी जिल्हा परिषद गटातील गाव भेटी दौऱ्याला आले होते, त्या प्रसंगी ते बोलत होते। यावेळी निंबाळकर म्हणाले, ही निवडणूक जनता व बारामतीकर यांच्यातच आहे। या गावातच आमचे घर असल्यामुळे मी आपलाच आहे। या गावासाठी मी एकच सांगेन की तुम्ही जे मागाल ते मी देणार। या भागातील अडचणी, समस्या मी निश्चितपणे सोडवणार आहे। येत्या 23 तारखेस कमळ चिन्हासमोरील बटन दाबून मला विजयी करावे असे आवाहन निंबाळकर यांनी केले। गिरडी ते मुंबई प्रवासी वाहतूक करणाऱ्या खासगी लक्झरी बसला अचानक आग लागली। या आगीत संपूर्ण बस जळून खाक झाली आहे। ही घटना गुरुवार दिनांक 19 एप्रिल रोजी जवळा तालुका सांगोला येथे मध्यवर्ती ठिकाणी घडली आहे। सुदैवाने जीवितहानी झाली नसली तरी अंदाजे 10 लाखाचे नुकसान झाले आहे। गुरुवारी सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमारास साळे यांच्या मालकीची MH43 या क्रमांकाची ही लक्झरी बस प्रवाशांना घेऊन जाण्यासाठी जवळा तालुका सांगोला येथील चौकात उभी होती। यावेळी अचानकपणे जय तुळजाभवानी या लक्झरी बसच्या वायरिंग मध्ये शॉर्ट सर्किट होऊन गाडीच्या इंजिन मध्ये आग लागली। गाडी चालक अमर भोसले यांच्या लक्षात येताच त्याने आरडाओरडा करून गाडीतील प्रवाशांना बाहेर काढल्याने मोठा अनर्थ टळला। लक्झरीला लागलेली आग आटोक्यात आणण्यासाठी सांगोला येथून अग्निशमन दलाची गाडी जवळा येथे पोहोचली, परंतु या दरम्यान भीषण आगीत लक्झरी बस जळून खाक झाली होती। याबाबत अमर भोसले यांनी सांगोला पोलिसात फिर्याद दिली असून अधिक तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल करचे करीत आहेत। मंगळवेढा तालुक्यात लोकसभेसाठी 177 मतदान केंद्रावर मतदान प्रक्रिया पार पडली असून यामध्ये सरासरी 55% मतदान झाले। सकाळी मंगळवेढा शहरातील इंग्लिश स्कूल, ग्रामीण भागातील बोराळे, बालाजीनगर, मारोळी या 4 केंद्रावर EVM मशीन मधील तांत्रिक बिघाडामुळे 10 ते 15 मिनिटे विलंबाने मतदान सुरू झाले। दरम्यान किरकोळ प्रकार वगळता मतदान प्रक्रिया शांततेत पार पडल्याने पोलीस प्रशासनाने सुटकेचा निश्वास सोडला आहे। दिनांक 18 एप्रिल रोजी सकाळी 7 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत 177 केंद्रावर मतदान प्रक्रिया पार पडली। दरम्यान सोलापूर मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार सुशील कुमार शिंदे, भाजपचे उमेदवार डॉक्टर जय सिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी, वंचित बहुजन आघाडीचे ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांचे राजकीय भवितव्य मतदारांनी सीलबंद केले। प्रत्येक मतदान केंद्रावर आयोगाच्या सूचनेप्रमाणे पिण्याचे पाणी, दिव्यांगासाठी रॅम्प, प्रथमोपचार सुविधा, विद्युत व्यवस्था, मतदार मदत कक्ष, योग्य मार्गदर्शक चिन्हे, शौचालयाची सुविधा, मतदान केंद्राच्या ठिकाणी पुरेशी सावली, स्वयंसेवक, पाळणागृह, दिव्यांगासाठी वाहतूक सुविधा, स्वतंत्र मतदार रांग, मतदार सहाय्यता फलक आदींची व्यवस्था मतदान केंद्रावर केल्याचे चित्र होते। मतदान केंद्राच्या मुख दर्शनी भागासमोर मतदारांच्या माहितीसाठी फलक लावण्यात आले होते। या सुविधांचा प्रामुख्याने दिव्यांग व महिला मतदारांनी लाभ घेतला। वयोवृद्ध, दिव्यांग मतदारांना ही व्हील चेअरच्या साहाय्याने मतदान केंद्रापर्यंत आणण्यात आले। संवेदनशील लक्ष्मी देवडी, मरोडे, मारापूर, पाटखळ या 4 गावात अतिरिक्त पोलीस कुमत तैनात करण्यात आल्यामुळे शांततेत मतदान पार पडले। लग्न झाल्यानंतर नवरदेवाने थेट मतदान केंद्र गाठून मतदानाचा पवित्र हक्क बजावल्याची घटना मंगळवेढ्यामध्ये घडली आहे। होनमाने गल्ली येथील आकाश विठ्ठल माने या युवकाचे गुरुवारी दिनांक 18 एप्रिल रोजी दुपारी लग्न होते। लग्न सोहळा उत्साहात पार पडला। त्यावेळेस त्यास भाजपचे शहराध्यक्ष गौरी शंकर बुरकुल यांनी आज मतदान असून पवित्र कार्य केले पाहिजे असे सांगितल्यानंतर नवरदेवाच्या पोशाखातील आकाश माने हा मंगळवेढ्यातील मतदान केंद्रावर वधूसह आला व त्याने मतदानाचा हक्क बजावला आहे। दरम्यान गेल्या काही वर्षापासून लोकांना मतदानाचे महत्त्व पटवत आहे, त्यासाठी प्रत्येक नागरिक घराबाहेर येऊन मतदानाचा हक्क बजावताना दिसत आहे। प्रत्येक नागरिकाने निवडणुकीत मतदान करायला पाहिजे असे मत आकाश माने यांनी व्यक्त केले आहे। पुन्हा एक नजर हेडलाईन्सवर। EVM बाबतचे आरोप तथ्यहीन, जिल्हाधिकारी डॉक्टर राजेंद्र भोसले यांचा खुलासा। मतदान करत असताना फोटो काढून फेसबुकवर व्हायरल,
कारवाई करण्याची मागणी। यापुढे पाण्यासाठी कोणतीही निवडणूक होणार नाही, रणजित सिंह निंबाळकर यांचे प्रतिपादन। शॉर्ट सर्किटने लागलेल्या आगीत लक्झरी बस जळून खाक। मंगळवेढ्यात सोलापूर लोकसभेसाठी 177 मतदान केंद्रावरून सरासरी 55% मतदान। मतदानाच्या प्रारंभीच 4 ठिकाणी मशीन मध्ये तांत्रिक बिघाड आणि लग्ना दिवशीच मतदानाचे केले पवित्र कार्य। हे होतं आजचं बातमीपत्र। पुन्हा भेटू एका नवीन बातमीपत्रासोबत। नमस्कार।